एखादी शारीरिक व्याधी जडली किंवा एखाद्या प्रयत्नात अपयश आलं की अनेक जण खचतात. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. मात्र राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या आयुषनं जिद्दीनं त्याचा लढा उभा केलाय. आता या लढ्यासाठी त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. हा आयुष कोण आहे आणि त्याचा जिद्दीचा लढा कोणता आहे, चला जाणून घेऊयात. राहुरी स्टेशन येथील प्रसाद माध्यमिक विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी आयुष बाबासाहेब जाधव 10वीच्या परीक्षेला बसलाय. आजपर्यंत गुडघ्याखालील एका पायानं लिखाण करणारा आयुष यावेळी प्रथमच लेखनिक म्हणजेच रायटरची मदत घेऊन पेपर सोडवणार आहे. त्याच्या या परीक्षेतील कामगिरीकडे त्याचं स्वतःचं अधिक लक्ष लागलेलं आहे. परीक्षेची मी जय्यत तयारी केली असल्याचं आयुष सांगतो. वाघाचा आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीत दाखल झालेला आयुष हातानं काहीही करू शकत नाही, पायावर उभा राहू शकत नाही. त्या शाळेतील शिक्षक संतोष भैरी यांनी त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि नंतर राहुरी नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक नवनाथ लाड यांनी त्याला शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलं. या परीक्षेत तो देशवंडी केंद्रात पहिला आला तर राज्यात तिसरा आला. त्याला 200 पैकी 168 गुण मिळाले होते. त्याला 48,000 रुपये इतकी वर्षाला शिष्यवृत्ती मिळते. त्याच्या आईची प्रसूती ही मुदतीपूर्व 7व्या महिन्यातच झाली आणि त्यामुळं आयुष दिव्यांग झाला. हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना उपचारार्थ दाखवण्यात देखील आलं, मात्र यावर काहीही उपाय नाही. शस्त्रक्रियेतून मर्यादित यश मिळेल, कदाचित आयुषला कायमस्वरूपी बिछाण्यावर पाडावं लागेल असं नामांकित ऑर्थोसर्जन यांनी सांगितल्याचं आयुषचे वडील बाबासाहेब जाधव यांनी सांगितलं. परंतु तरीही परिस्थितीपुढे हार न मानता जिद्दीनं पाय नसतानाही पायावर उभं राहण्याचा प्रयत्न आयुष करतोय. ऑनलाईन ॲपद्वारे दररोज 6 ते 7 तास अभ्यास करून आता तो 10वीच्या परीक्षेसाठी सज्ज झालाय. अनेक विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका त्यानं घरीच सोडवल्यात. 10वीच्या परीक्षेत चांगलं यश मिळवून पुढे प्रथम श्रेणी अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. नमस्कार. आयुषचे वडील बाबासाहेब जाधव आयुष विषयी काय सांगतात ऐकूया. आयुष म्हणजे आम्ही त्याला पहिल्यांदा जेव्हा शाळेत टाकलं तर इथं झेडपीची वस्ती शाळा आहे आमच्या आरडगावची जाधव वस्तीमध्ये. तिथं आम्ही त्याला पहिल्यांदा पहिलीत प्रवेश घेतला. त्यावेळेस त्याला वर्ग शिक्षक होते जाधव मॅडम आणि शिंदे मॅडम होत्या. तर तो पहिलीत दुसरीत असताना नॉर्मली अभ्यास करायचा, पण आता लिखाणाचं कसं तर मग त्याने प्रॅक्टिस ही पायानं सुरू केली. हातात तर कुठल्याही प्रकारचं त्याचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असल्यामुळं हातात मध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारची ताकद नाही आहे. मग त्याने पहिल्यांदा लेखणीसाठी पेन पायामध्ये घेतला. पायाने त्यांनी त्याची लेखणी सुरू केली पूर्णपणे आणि आत्ता तो त्याच्या जोरावर जे आत्तापर्यंत जेवढे आता 10वीत येतो, पहिली ते 10वी सगळा हा प्रवास त्यांनी त्याच्या लेखणीने म्हणजे स्वतःच्या पायाने पेपर देऊनच पूर्णपणे हे केलं. पायाचं त्याचं हस्ताक्षर इतकं चांगलं आहे की तो 2 वेळेस हस्ताक्षर स्पर्धेत बसला आणि 2ही वेळेस उत्तीर्ण झाला पहिल्या क्रमांकाने. त्याच्यानंतर तो 5वीमध्ये असताना तिथं एक अकोल्यावरून संतोष भैरी नावाचे सर नवीन रुजू झाले वस्ती शाळेला आणि प्रथम त्यांनी त्याला त्याची प्रगती आमच्या लक्षात आणून दिली की तुमचा मुलगा जो आहे आयुष तो अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे हुशार आहे, तुम्ही त्याला चांगलं प्रोत्साहन करा. आणि एज्युकेशनच्या बाबतीत मी माझ्या मुलाचेच नाही तर मी इतरांनाही म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत आम्ही चांगलं मदत करतो. माझ्या मुलाच्या व्यतिरिक्त पण गाडगे आश्रम शाळा असो किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही शैक्षणिक साहित्य वगैरे देऊन मदत केलेली मुलांना. भैरी सरांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला पहिल्यांदा 5वीला शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलं. ती तांदूळवाडी विद्यालयामध्ये तांदूळवाडीचं आपलं अष्टविनायक स्कूल आहे त्या ठिकाणी त्याची पेपर झाला. तेव्हा तो परीक्षेत चांगलं त्याला म्हणजे देशुंडी केंद्रामध्ये फर्स्ट आणि जिल्ह्यात पण फर्स्ट. तो तेव्हा आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तो पुढं पण प्रोग्रेस करू शकतो आणि त्यावेळेस त्याच्या नॉलेजची आम्हाला चांगली जाणीव झाली. त्याच्यानंतर मग 5वी पर्यंत इथपर्यंत आम्हाला त्याला घेऊन जाणं शक्य होतं. व्हीलचेअरवर आम्ही त्याला शाळेत पोहोचवायचो. त्याच्यानंतर मग आम्ही त्याला
पुढच्या शिक्षणासाठी वाघाचा आखाडा आपल्या नगरपालिकेच्या शाळेत त्याला मराठी माध्यमच तिथं रुजू केलं. तिथं तो 8वी मध्ये असताना नवनाथ लाड म्हणून सर आहेत, आत्ता जे मराठी शाळेला राहुरीच्या 1 नंबर शाळेला मुख्याध्यापक आहेत. तर त्यांनी त्याला NMMS नावाच्या एक्झामला बसवलं आणि तिथं तो कंटिन्युटी अभ्यास करून सरांच्या नोट्स, थोडासा यूट्यूबचा, इतर काही वेदांतू सारखे क्लासेस आहेत त्यांचा अभ्यास करून थोडंसं पहाटे उठायचं. तो आता थोडं कमी झालं उठायला, पण पहाटे उठायचा आणि त्या परीक्षेचा तो त्या पद्धतीने त्यांनी त्याचं एक शेड्यूल तयार केलं होतं. त्या पद्धतीने तो अभ्यास करायचा. त्या अभ्यासाच्या जोरावर तो जिल्ह्यात पहिला आणि राज्यात 3रा आला आणि त्याला गव्हर्नमेंटची आत्ता 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. आता पुढे अजून काय ते सांगा ना. त्याच्यानंतर त्याला आम्ही पुढच्या शिक्षणासाठी आपल्या तांदूळवाडीला जे आपलं प्रसाद विद्यालय आहे तिथं शाळेला आम्ही त्याला ऍडमिशन घेतलं. कारण मला त्याला वर्गात बसवायचं होतं आणि मला ग्राउंड लेवलला शाळा म्हणजे सगळे जे क्लासरूम आहेत त्या ग्राउंडला पाहिजे होते. कारण वरच्या जिन्यावर त्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं, कारण त्याचं वारंवार वजन वाढत चाललेलं होतं, कुठली ऍक्टिव्हिटीज वगैरे होत नव्हती, त्याच्यामुळे त्याचं वजन वाढत चाललेलं होतं. मग मी आणि माझे घरचे, माझी कन्या, आम्ही त्याला तांदूळवाडी विद्यालयामध्ये पोच करायचो. तिथं पण मला चांगल्या शिक्षकांचं हे भेटलं. प्रसाद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे यांनी आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर 10वीच्या परीक्षेत तो चांगलं यश मिळवेल असा आशावाद व्यक्त केला व त्याला घरी जाऊन शुभेच्छा दिल्यात. आयुष्य आमच्या विद्यालयाचा इयत्ता 10वीचा विद्यार्थी, त्याच्यामध्ये अतिशय जिद्द आहे आणि आपण काहीतरी भविष्यामध्ये चांगलं मोठं स्वप्न बघतो आहे तो, आणि त्याच्यावर त्याचा विश्वास आहे. आणि 10वीला जसा एक धडा आहे अरुणिमाचा, की अरुणिमाच्या पायावरून रेल्वे केली, त्याचे दोन्ही पाय त्याच्यामध्ये ती अपंग झाली, परंतु त्याने मोठं स्वप्न बघितलं की एव्हरेस्ट शिखर सर करायचं. तशा प्रकारचा आमचा आयुष्य जो आहे तो सुद्धा मोठे स्वप्न बघतोय. भविष्यामध्ये त्याला चांगलं क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे आणि हे त्याच्या आत्मविश्वासावर तो नक्कीच आयुष्यामध्ये सक्सेस होईल आणि मोठं यश प्राप्त करील असा एक माझा विद्यार्थी म्हणून आम्हाला सुद्धा आत्मविश्वास आहे त्याच्याबद्दल. त्याचे वडील बाबासाहेब जाधव यांनी वेदांतू ॲपच्या शिक्षकांनी त्याच्या नोट्स पाहून पुढच्या वर्षी 10वीच्या मुलांसाठी त्यांनी त्याच्या नोट्स द्याव्यात अशी त्याला विनंती केली आहे. आयुषनं अनेक निबंध हस्ताक्षर स्पर्धा, त्यासाठीचे पायाक्षर स्पर्धेत भाग घेतलाय. त्या ठिकाणी त्यानं चांगलं यश मिळवलंय. नुकत्याच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घेतलेल्या कुटुंब प्रबोधन व सामाजिक माध्यम या विषयांवरील निबंध स्पर्धेतही त्यानं भाग घेतला होता. पाय काम करत नाहीत, हात काम करत नाहीत, केवळ गुडघ्याखालील एका पायातील सामर्थ्य ओळखून जीवन संघर्षात त्याचा हा पाय त्याच्या जीवनाचा आधारभूत आहे. स्वतःच्या पायाच्या मदतीनं तो जेवण करतो, अन्य क्रिया करतो, तो ऑनलाईन बुद्धिबळ देखील शिकलाय, तो पुस्तकं वाचतो, भावंडांबरोबर क्रिकेट देखील खेळतो. गुडघ्याखालील पाय ज्यावर तो उभा राहू शकत नाही, मात्र त्याच्या मदतीनं तो स्वतःच्या पायावर उभा राहण्याला, स्वतःच्या जीवनाला दिशा देण्याचा आणि प्रगतीचा हा त्याचा प्रयत्न सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. या त्रुटी सहानुभूती न मिळवता जिद्दीनं, आत्मविश्वासानं तो उभा राहतोय. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी त्याचं पालकत्व स्वीकारलं तर त्याचं जीवन संघर्ष अधिक यशस्वी ठरू शकतो.